वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। दुचाकी चोरीचे रॅकेट उघड, दोघांना अटक, 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर शहर व ग्रामीण भागातून दुचाकी चोरून त्यांचे मॅगव्हील चाके व इतर स्पेअर पार्ट काढून सांगाडे, विहिरी व तलावात फेकून पुरावे नष्ट करणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे। आरोपींकडून 4 दुचाकी, 8 चाके असा सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। यामध्ये दीपक दादासो शिसाळ वय 31 राहणार विठ्ठलनगर शिये व वैभव यशवंत माने वय 28 राहणार कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी खबरांच्या माहितीनुसार तपास करून आरोपींच्या घरावर छापे मारले। चौकशी दरम्यान आरोपींनी कोल्हापूर शहरातील पार्किंग, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली। दुचाकी विक्री करताना सापडण्याच्या भीतीने त्यांनी स्पेअर पार्ट वेगळे काढून सांगाडे, विहिरी व तलावामध्ये फेकल्याचे उघड आले। कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली। या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, उपनिरीक्षक शेष मोरे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता। शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधिक सतर्क झाले असून नागरिकांनीही वाहनांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधून मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखे अन्वयचे चेतन मसुटके EPI व शेष मोरे PSI, त्याचप्रमाणे सुरेश पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की 2 आरोपींनी गाड्या ज्या चोरलेल्या आहेत त्या शिये येथील विहिरीत, त्याचप्रमाणे नागाव येथील विहिरीत व काही गाड्या नदीमध्ये देखील टाकलेल्या आहेत। आरोपींना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली। आज रोजी पंचासमक्ष व दीपक कांबळे गोताखोर यांच्या साहाय्याने विहिरीत येऊन तपासणी केली असता 4 गाड्या आम्हाला ह्या विहिरीमध्ये मिळालेल्या आहेत। त्या गाड्या हस्तगत केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी नागाव येथील विहिरीत व काही नदीपात्रामध्ये देखील गाड्या टाकल्याची कबुली केलेली आहे। त्या देखील गाड्या बाहेर काढण्यात येणार आहेत। त्या गाड्या त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचे कबूल केलेले आहेत। सदर गाड्यावरून कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करीत आहोत।